हे विषारी विचार पेरल्याशिवाय भाजपचा कमळ फुलू शकत नाही आणि त्यामुळं एक स्पेशल फोर्स अशा विचारांच्या लोकांची तयार केली आणि त्यांच्या मुखातून असे विचार बाहेर काढलं जातं आणि त्या भरोशावर हिंदू विरुद्ध मुसलमान तयार करून मतासाठी दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करणारी फडी भारतीय जनता पक्षाने तयार केली। त्याचे नितेश राणे कदाचित प्रमुख असावे। ज्यांनी केलाय त्यांच्यावर पहिले लावा ना। कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी डीपीटीसी मधून 70 कोटी रुपयाची बोगस बिलं काढल्याचा आरोप केला। काम न करता आता किती मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात। म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही, तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावं लागेल। तर तुमच्या बोलण्याला अर्थ राहील। तुम्ही बीड जिल्ह्यातील जनतेशी प्रामाणिक आहात हे तुम्हाला दाखवता येईल। वक्फ बोर्डा संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आता राज्य सरकारने ठरवलंय की सगळ्या वक्फच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला जिओ टॅगिंग केलं जाईल। वक्फच्या संपूर्ण ज्या तुमच्यावर आरोप होत गेले तुमच्या सरकारमध्ये अशा पद्धतीने वक्फ बोर्डामध्ये लागून चालन जे आहे ते केलं गेलं। 15 वर्ष झाले तुम्ही काय करताय? वक्फ बोर्डाच्या जमिनी वक्फ बोर्डाकडे आहेत। शासकीय माणूस त्याच्यावर नियंत्रण ठेवतोय। सरकारचा प्रतिनिधी त्याचा सीओ असतो, चीफ ऑफिसर असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीओ असतो। त्यावेळेस तुम्हाला 15 वर्षापासून ही बुद्धी सुचली नाही का? आणि केवळ आता तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यामध्ये काही गोंधळ झाला असेल तर ते पाहिलं पाहिजे। खरं तर तो आरोप म्हणून उद्या त्याला मोठी प्रसिद्धी मिळेल, पण अंबानीच्या जागेच्या संदर्भात वक्फ बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षावर काही लोकांनी, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ते एनओसी देण्यासाठी जो अँटेलिया नावाचा अंबानींचा बंगला आहे फोन केले गेले, तिथे चालतं। मला वाटतं की वक्फ बोर्डाच्या संदर्भात ज्या जमिनीच्या संदर्भात काही आवटण झालेलं आहे, वाटप झालेलं आहे, याची सर्वकष चौकशी सरकारनं करावी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण रोखताय त्यांना, पण आरोप करण्याची गरज मला वाटतं नाही असं माझं मत आहे। सरपंच परिषदेला तुम्ही आज चालले असं म्हणायचं की काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे। असं आहे की लोकांच्या मनामध्ये आता अजूनही सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात राग आणि चिड दिसते। तुम्ही पाहिलात कुठेही मंत्र्यांचा जल्लोषात स्वागत झालेलं दिसलं नाही कुठे, आणि काही ठिकाणी प्रयत्न केला तर 200-400 माणसं दिसलेत, तेही आणलेली वहन केलेली। याचा अर्थ असा आहे की हे सरकार जे मुळात आलं ते लोकांच्या मनातील सरकार आहे असं दिसत नाही। त्यामुळे लोक सुद्धा आता जनता मतदार वाट बघते आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांची जिरवू, म्हणूनच आताही कोर्टात तारीख पे तारीख चालली आहे। त्यांच्याकडे सत्ता आहे, सत्तेच्या भरोशावर वाटेल ते आम्ही करू असा जो काही त्यांची भूमिका आहे। मग कोर्टातून त्यांनी सांगितलं की महिन्याभरात आम्ही निकाल लावून घेऊ आमची सरकार आल्यानंतर।
मागचे 2.5 महिने गेलेत, आताचे 4 महिने गेलेत, का निकाल लागत नाही? का तारीखवर तारीख चालली आहे? का ओबीसीच्या आरक्षणाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रश्न सुटत नाही? तर याचं उत्तर सरकारपाशी आहे. आम्ही निवडणुका झाल्या की आम्ही तयार आहोत. निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारच याची वाट पाहत आहे. पण माझं एकच मत आहे या संदर्भात की ज्या आमच्या हक्काच्या सर्व 50,000 जवळपास जागा आहेत ओबीसींच्या, सरपंचापासून तर सेवा सहकारीपासून ग्रामपंचायत, महानगरपालिका या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक घेता कामा नये, निवडणूक होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे. आम्ही तयारीला लागलो आहोत. होऊ द्या निवडणूक, आमची तयारी पूर्ण आहे. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे काल एकत्र एका लग्न सोहळ्यात पाहायला मिळाले. हसत खेळत संवाद होता. भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातला जवळीकता वाढताना दिसते असं वाटतं का? मला वाटतं की आता लग्नाला एकमेकांनी चाकू पिस्तूल घेऊन गेलं पाहिजे आणि दिसला की दोघे आजूबाजूला बसले की पिस्तूल घेऊन बसले पाहिजेत, बोलताच कामा नये असं काही भूमिका असेल तर मग तेही सूचना आम्हाला करावी लागेल की आम्हालाही आमच्यापासून सुरुवात करावी लागेल. उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चाकू धरूनच बघायचं असं काय असतं का? याचा अर्थ वेगळा वेगळा करण्याची गरज नाही. ज्यावेळेस चांगल्या कार्यक्रमामध्ये लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो. ही काय वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई त्याला मानू नये असं माझं मत आहे. आता तहसीलदार, जिल्हाधिकारी, तलाठ्यांपासून सगळ्यांना गावात जाऊन मुक्काम करावा लागणार आहे. महसूल विभागाच्या निर्णयाकडे विरोधक कसे बघतात? यापूर्वी असे 3दा निर्णय झाले. एकदा जातात आणि विसरून जातात. यापूर्वी असे निर्णय महसूल मंत्र्यांनी गावात मुक्काम करायचे हे 3 वेळा निर्णय झालेत. त्याची JR मी पाठवतो. त्यामुळं याला जोपर्यंत सरकार कडक भूमिका घेत नाही तोपर्यंत खाली काही त्याचा इम्प्लिमेंटेशन होते असं मला दिसत नाही. कॅबिनेट मीटिंग काल होती. एकनाथ शिंदे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. यापूर्वी तुम्ही जे बोलले होता उदय वर्सेस विजय जे काही प्रकरण सुरू होतं त्याच्यात काही पुढे काही माहिती तुमच्या हाती काय लागली आहे का? असं आहे, मी का झोंबली उदय सामंतांना मला काय कळलं. मी फक्त नवीन उदय होईल असंच म्हटलं होतं, पण तो उदय सामंतच आहे असं तर मी म्हटलं नव्हतं. पण त्यांना याचा अर्थ की त्यांनी नंतर माझ्यावर बेछूट आरोप केलेत. मी फडणवीसांना भेटलो, मी एकनाथ शिंदेंना भेटलो, आता मी तारीख शोधतोय आणि मी भेटलो फडणवीसांना आणि मी फडणवीसांना विचारलं मी की भाजपमध्ये येऊ का, तर ते म्हणलेत की उदय सामंतांनाच घेऊन या तरच तुम्हाला प्रवेश देऊ असं वगैरे कदाचित माझा समज झाला असेल. म्हणजे असे आरोप करायचे, स्वतःवर आरोप झाले की त्याच्यातून पळ काढण्यासाठी. पण मी तुम्हाला सांगतोय, मी बोललो त्यावर मी ठाम. एकनाथ शिंदे काल गैरहजर होते कॅबिनेट ऑनलाईन पद्धतीने होते. नाही, सध्या शिंदे साहेबांना मला वाटत नाही की कुठे नाराज आत्ता तरी दिसत नाहीये. ते मी त्यांच्या पक्षाची भूमिकाच मांडतोय, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडी नाराजी अजूनही दिसते. याचा अर्थ स्पष्ट आहे की कदाचित त्यांना सध्या या सरकारमध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी आणि प्रत्यक्ष उपस्थिती राहण्यापेक्षा ऑनलाईन जर उपस्थिती ठेवून उत्तम काम करता येत असेल आणि याचा अर्थ एक तर स्पष्ट दिसतो आहे, कुछ तो गडबड है. ती गडबड काय आहे हे येणारा काळ सांगेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.